पिशाची योनीला गेलेला जीव सुद्धा उद्धरून नेण्याची ताकद या श्रीमद भागवत कथामृतामध्ये. म्हणून दोन ग्रंथ हिंदू धर्माचे हिंदू धर्म ग्रंथ आहेत, श्रीमद भागवत आणि श्रीमद भगवद्गीता. जगावं कसं श्रीमद भगवद्गीता शिकवते आणि मरावं कसं हे श्रीमद भागवत शिकवतं. आता तर आपण जन्मलो, जगायचे कसं गीता शिकवते, श्रीमद भगवद्गीता शिकवते. पण मरावं तर लागणारच आहे. मेल्याशिवाय तर पर्याय तरी बी थांबणार नाही, नाही विचारलं तरी थांबणार नाही. गाडी सुटली ही गाडी कोणाच्या हातात नाही बाबा, कोणाच्याच नाही. ना पोराच्या हातात, ना पोरीच्या हातात, ना नवऱ्याच्या हातात, ना बायकोच्या हातात, ना कोणाच्या हातात, कोणाच्या हातात नाही. एवढीच गाडी कोणाच्या हातात नाही, सगळ्या गाड्या हातात येत नाही. कुठं चालला? कथेला चाललो. इंद्रजित महाराजांचा फोन आलता, कथा आहे घरी या, कथा ऐकायला. बरं तेवढंच राहिलं होतं. आता सगळं झालं, करून भागले. कारण यांचे दिवे लावलेले सगळे माहिती आहेत ना तिला, तिच्या तरी काय चुकत आहे. सगळ्या रिमोट आहेत प्रत्येकाच्या हातात, सगळ्या कर्माचे रिमोट आहेत. पण या गाडीचा रिमोट कोणाच्या हातात नाही. या गाडीचा रिमोट सुद्धा हातात घेता येतो, मृत्यूच्या गाडीचा रिमोट हातात घेता येतो. आमच्या संतांनी राजाऊ ही कला दिली. मृत्यूला मारता येतं अशी श्रीमद भागवत कथा आहे. या कथेनं मृत्यूला मारता येतं. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर जा आणि आपल्या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.